थेट जाणार आहोत अंतरवाली सराटीमध्ये, कारण मनोज जरांगे हे तिकडे आता दाखल झालेले आहेत। आरक्षणासंदर्भातलं आंदोलन त्यांचं पार पडलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते अध्यादेश सुपूर्द केल्यानंतर आता जरांगे हे पोहोचलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये। या घडीची मोठी अपडेट आणि त्यांचं तिकडे मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात येत आहे। आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि अध्यादेशाची प्रत सुपूर्द केली। त्यानंतर जरांगेंनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यासोबतच जर ह्या अध्यादेशासोबत धोका झाला तर मात्र आपण पुन्हा एकदा आझाद मैदानात येऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर ते तिकडे पोहोचलेले आहेत आणि डीजे लावून गुलाल उधळत गावकऱ्यांकडनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, काय ताजे अपडेट्स आहेत तिकडचे? स्वागत करण्यात येत आहे जरांगेंचं। अश्विन, 4.5 महिन्याचा लढा होता आणि ज्या ठिकाणाहून, ज्या मातीतून या लढ्याला सुरुवात झाली त्या ठिकाणचे गावकरी, खरं तर मनोज जरांगे यांचं मूळ गाव हे अंतरवली सराटी नाहीये, मात्र गोदा पट्ट्यामध्ये त्यांनी हे आंदोलन जे उभं केलं मागच्या 20-22 वर्षामध्ये, त्या गावातील प्रत्येक माणूस त्यांच्या ओळखीचा होता आणि साहजिकच आहे की त्या ठिकाणचे गाव निवडून त्यांनी 4.5 महिन्यापूर्वी अंतरवली सराटीमध्ये या आंदोलनाला सुरुवात केली। उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि या यशाचा आनंद यांना ग्रामस्थांनाच नाही तर संपूर्ण समाजाला मोठ्या प्रमाणावरती आहे। आणि हाच आनंदोत्सव गावकऱ्यांच्या दृष्टीने वेगळा आहे, कारण 4.5 महिने मनोज जरांगे सोबत खांद्याला खांदा लावून हे ग्रामस्थ होते आणि त्यामुळं कुठेतरी हे स्वागत जंगी करण्याचा त्यांचा ठाम निर्णय झाला। गाव कुशीतलं हे स्वागत आहे, फार भव्यता जरी नसली तर त्यांच्या चेहऱ्यावरती गुलाल उधळून पेढे भरवत, साखर भरवत हा आनंदोत्सव साजरा करण्यात येते। अंतरवली सराटीच्या वेशीवरती डीजे लावून काही ग्रामस्थांनी आनंद साजरा केला आणि मनोज जरांगे यांची गावापर्यंत आता भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे। कुठेतरी आंदोलकांनी आणि मराठा समाजातील नागरिकांना या अंतरवली सराटीने काय दिलं हे सांगवण्याचा हा प्रयत्न ह्या जल्लोषाच्या माध्यमातून होत आहे आणि तो आनंद व्यक्त करण्याची भावना आता तर खरं औक्षण महिलांकडत आहेत आणि डीजेच्या तालावरती पुढे नाचत गाजत ही सगळी मंडळी गावामधून मिरवणूक मनोज जरांगे यांची काढणार आहे आणि तीच साधारण अर्धा एक तास ही मिरवणूक चालणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे हे पुढचा निर्णय घेणार आहे। अश्विन, नक्कीच जसं रवी तू सांगतोस, ही दृश्य आहेत मराठा समाज बांधवांकडनं तिकडे त्यांचं स्वागत झालेलं आहे। गुलाल उधळत डीजे लावून हे स्वागत करण्यात आलेलं आहे। जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। रवी, रात्री ते काही संवाद साधू शकतात का आपल्या समर्थकांशी, कार्यकर्त्यांशी, आंदोलकांशी? या संदर्भात काही कळलंय? या क्षणापर्यंत त्यांचं काही नियोजन ठरलं नाही, मात्र उद्या कदाचित ते माध्यमांशी बोलू शकतात। विजयाचा एक सभा घ्यायचा त्यांचा निर्धार आहे आणि उद्या एखादी रॅली देखील ते निघू शकते अशी देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे सकाळी ते संवाद साधू शकतील, मात्र ग्रामस्थांशी या क्षणी ते औपचारिक पद्धतीने आताच मिरवणुकीच्या संदर्भामध्ये हा संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सकाळी ते माध्यमांशी बोलून पुढच्या दिशा स्पष्ट करू शकतात। ही मिरवणूक नेमकी कुठल्या मार्गाने जाणार आहे? किती वेळ आणखी साधारण लागू शकतो आणि आजचा त्यांचा मुक्काम कुठे असणार आहे? अश्विन, ही गावातलीच मिरवणूक आहे। गावच्या वेशीपासून धुळे सोलापूर महामार्गापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर ही मिरवणूक निघेल आणि गावातून ही सुद्धा मिरवणूक निघणार आहे। साधारण तास-दीड तास या मिरवणुकीला लागणार आहे। रवी, आज मुक्काम कुठे असणार आहे त्यांचा? अश्विन, अंतरवली सराटीमध्येच आज त्यांचा मुक्काम असेल, कारण उद्याचं परत नियोजन पुढच्या विजयी सभेचा निर्धार त्यांनी जो केलेला आहे त्या अनुषंगाने ग्रामस्थांशी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आंदोलक प्रमुख समन्वयक जे आहेत त्यांच्याशी ते चर्चा करू शकतात। त्यामुळे आजचा मुक्काम तरी त्यांचा अंतरवली सराटीमध्येच असण्याची जास्त शक्यता आहे। अश्विन, सध्याच्या घडीला त्यांच्या सोबत कोण आहे? कोणी कुटुंबियांपैकी कोणी सदस्य आहेत त्यांच्या सोबत आता? अश्विन, या क्षणापर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य या ठिकाणी नाही। ग्रामस्थ आणि आंदोलकच हे आपलं कुटुंब आहे प्रामुख्याने ते अगोदरपासून म्हणत आलेले आहेत, मात्र बऱ्याच दिवसापासून कुटुंबापासून हे दूर राहिलेले आहेत। त्यांनी आज सकाळी एबीपी माझाशी बोलतानाही सांगितलं की आपण कुटुंबाची भेट घेऊ शकतो, मात्र आज स्थिती या क्षणाला अशी नाहीये, कारण रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालू शकते आणि उद्या कदाचित त्यांची कुटुंबासोबत भेट होऊ शकते। अश्विन, रवी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।